जामनेर येथील शाळेची सहल रायगड किल्ला पाहण्यासाठी आली होती. मात्र किल्ला पाहणं राहिलं बाजूला, या सहलीला एक वेगळेच वळण लागलं. सहलीला आलेली एक विद्यार्थिनी अचानक गायब झाली. ज्यावेळी विद्यार्थिनीची गणना केली जात होती, त्यावेळी एक विद्यार्थिनी कमी असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांचे धाबेच दणाणले. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली, पण ती काही सापडली नाही. त्यामुळे शिक्षकांनी महाड पोलीस स्टेशन तातडीने गाठले. पोलिसांनीही तेवढ्याच वेगाने सूत्र हलवली. त्यानंतर वेगळाच प्रकार उघडकीस आला. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथल्या एका शाळेची सहल रायगड किल्ला पाहण्यासाठी आली होती. किल्ला पाहून झाल्यानंतर सर्व विद्यार्थिनी रोपवेने खाली उतरले. त्यावेळी एक विद्यार्थिनी कमी असल्याचे शिक्षकांना दिसले. तिच्या मैत्रिणीकडे शिक्षकांनी विचारणा केली. त्यावर तुम्ही पुढे जा, मी मागून येते, असं तिनं आपल्याला सांगितल्याचे मैत्रिणींनी शिक्षकांना सांगितले. त्याच वेळी काहीतरी गडबड असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. अधिकचा उशीर न करता शिक्षकांनी महाड पोलीस स्टेशन गाठले. झालेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. शिवाय त्या विद्यार्थिनीचा फोन क्रमांकही पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी जलद गतीने आपली सूत्र हलवली. त्यांनी त्या मुलीचा मोबाईल ट्रेस केला. त्यानंतर ती पुण्याच्या दिशेने जात असल्याचे समजले. ती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणच्या पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या विद्यार्थिनीला पकडण्यात आलं. तिला पकडल्यानंतर वेगळंच प्रकरण समोर आलं. ती ज्या बसमधून आली होती त्याच बसचा पाठलाग तेजस पाटील हा 19 वर्षाचा तरुण करत होता. तो जामनेरवरून त्या बसचा बाईकवरून पाठलाग करत होता. रायगड इथं पोहोचल्यानंतर तो त्या विद्यार्थिनीला घेऊन पुण्याच्या दिशेने चालला होता. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतला आहे. शिवाय तेजस याच्या विरोधात अपहरणाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.